नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो आहे एकदम साधा, पण त्याची गोष्ट मात्र खूप खास आहे. ही गोष्ट आहे एका वांग्याची, जे आगीतून जातं आणि बनतं थेट आपल्या ताटाची शान. हो, बरोबर ओळखलत, वांग्याचं भरीत. चला मग पाहूया याची कहाणी. पण कधी विचार केलाय की एका साध्या-सुध्या वांग्याला इतकं खास काय बनवतं? म्हणजे त्यात असं काय आहे की ते इतकं प्रसिद्ध आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रवासात मिळणार आहे. हा प्रवास आहे आपल्या वांग्याचा, जो एका हिरोसारखा स्वतःला सिद्ध करतो. तर मग भेटूया आपल्या आजच्या कथेच्या हिरोला. हे मोठं, जांभळं वांग. महाराष्ट्रातल्या घराघरात, स्वयंपाकघरात याला एक वेगळंच मानाचं स्थान आहे, नाही का? तर आपण पाहणार आहोत याचा प्रवास, एका साध्या भाजीपासून ते एका अप्रतिम चवीपर्यंतचा. अच्छा, तर वांग्याचं भरीत म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक पारंपरिक पदार्थ आहे. यात काय करतात तर वांग्याला थेट आगीवर भाजतात, त्याचा गर काढतात आणि मग तो गर कांदा, मिरची, लसूण अशा ताज्या मस्त घटकांसोबत मिक्स करतात. आयडिया खूप सिंपल आहे, पण खरी गंमत, खरी जादू आहे ना, ती त्या भाजण्यातच आहे. आणि आता येतो आपल्या कथेचा सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, आपल्या हिरोची म्हणजे आपल्या वांग्याची अग्निपरीक्षा. हो, हीच ती स्टेप आहे जी एका साध्या भाजीला एका स्पेशल डिशमध्ये बदलते. आणि ह्या अग्निपरीक्षेतूनच काय जन्माला येतं माहितीये? तो एक खास धुरकट सुगंध, स्मोकी फ्लेवर. खरं सांगायचं तर हाच या पदार्थाचा आत्मा आहे, त्याची खरी ओळख आहे. विचार करा, या सुगंधाशिवाय भरीत नाही, कल्पनाच करू शकत नाही आपण. ही जी भाजण्याची पद्धत आहे ना, ती म्हणजे वांग्यासाठी एक चॅलेंजच आहे. त्याला मस्त तेल लावून थेट आगीवर ठेवलं जातं. बाहेरून साल जरी काळी पडली ना, तरी आतमध्ये एक वेगळीच जादू सुरू असते. गर एकदम मऊ होतो आणि तो धुराचा सगळा स्वाद, तो सुगंध स्वतःमध्ये शोषून घेतो. आणि याच परीक्षेतून त्याला मिळते ती खास चव आणि त्याची स्वतःची ओळख. बरं, ही अग्निपरीक्षा पास झाल्यावर आपला हिरो काही एकटा नसतो. आता वेळ आहे त्याच्या टीमला भेटण्याची, त्याच्या सोबत्यांना, जे त्याच्याबरोबर मिळून एक अफलातून चव तयार करणार आहेत. तर हे आहेत ते चवदार साथीदार. बारीक चिरलेला कांदा, जो एक मस्त तिखटपणा देतो. मग हिरवी मिरची, जी झणझणीतपणा आणते. ठेचलेला लसूण, जो एक वेगळीच उग्र चव देतो. आणि शेवटी ताजी कोथिंबीर, जी सगळ्यात एक फ्रेशनेस आणते. म्हणजे बघा, प्रत्येक जण आपापल्या जागी किती महत्वाचा आहे. आणि आता येतो आपल्या कथेचा क्लायमॅक्स, तो क्षण जिथे हे सगळे वेगवेगळे फ्लेवर्स एकत्र येतात आणि एका अप्रतिम पदार्थाचा जन्म होतो. ते भाजलेलं मऊ वांग घेतलं जातं आणि त्यात हे सगळे सोबती एक एक करून मिक्स केले जातात. प्रत्येक गोष्ट जेव्हा त्यात मिसळली जाते ना, तेव्हा एक नवीनच चव आणि सुगंध तयार होतो. खरं तर ही फक्त एक रेसिपी नाहीये, ही एक कला आहे. साधेपणातून एक सुंदर चव तयार करण्याची कला. यातला पहिला आणि महत्वाचा प्लेयर म्हणजे कांदा. त्याचा तो कच्चा तिखटसरपणा आहे ना, तो त्या भाजलेल्या वांग्याच्या मऊ, स्मोकी चवीला एक जबरदस्त कॉन्ट्रास्ट देतो. मन नंबर लागतो हिरव्या मिरचीचा. तिचा तो झणझणीतपणा या पदार्थात एक वेगळीच एनर्जी भरतो, चवीला एकदम उठावदार बनवतो. आणि लसूण, त्याचा तो उग्र, तीव्र सुगंध आणि चव, वाह! हे मिश्रण एकदम परफेक्ट बनवतं. असं वाटतं की चवींची एक मैफिलच भरलीये आणि लसूण ती पूर्ण करतो. म्हणजे बघा, वांग्याचं भरीत हे फक्त खायचा पदार्थ नाहीये, याच्या मागे एक कल्चर आहे, एक ओळख आहे. चला जरा बघूया की जेवणाच्या ताटात याला इतकं महत्त्व का दिलं जातं. सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे हेल्दी पण आहे. हो, वांग्यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात आणि तेल तर अगदी कमी वापरलं जातं. त्यामुळे हे हलकं आणि पचायला सोपं असतं. म्हणजे चव पण आणि आरोग्य पण. काय मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि हो, भरिताची खरी मजा तर त्याच्या जोडीदारासोबतच आहे. गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि भरीत, आहाहा! खाल्लं की थेट गावाकडच्या जेवणाची आठवण येते. तो भाकरीचा रांगडापणा आणि भरिताची धुरकट चव एकत्र आल्यावर जो अनुभव येतो ना, तो खरंच अप्रतिम असतो. आणि शेवटी काय, तर या एका वाक्यात सगळं काही आलंय. अस्सल देशी, झणझणीत आणि पौष्टिक. वांग्याचं भरीत म्हणजे खरंच घरगुती जेवणाची शान आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा ताटात भरीत येईल ना, तेव्हा नक्की आठवण ठेवा की तो फक्त एक पदार्थ नाहीये,
तर एका साध्या वांग्याची अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालेली एक सक्सेस स्टोरी आहे.